ट्रेनने अनेक जण प्रवास करतात. ट्रेनचा प्रवास हा सोपा आणि स्वस्त असतो. ट्रेनमधून प्रवास करताना आपण अनेक रेल्वे स्थानकावरून जातो, पण भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन कोणतं आहे याबाबत तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलात का? ज्या स्टेशन नंतर भारताची सीमा संपते आणि दुसऱ्या देशाची सीमा सुरू होते, त्या स्टेशन बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात. भारतातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकाचे नाव आहे सिंहाबाद. सिंहाबाद रेल्वे स्थानकाचा इतिहास भारताच्या समृद्ध रेल्वे परंपरेपासून आणि ब्रिटिश वसाहतींच्या काळातील आहे. हे स्टेशन बराच काळ निर्जन होतं. 1978 पासून येथून मालगाड्यांची वाहतूक सुरू झाली. त्या काळात येथून बांगलादेशात मालगाड्या जात होत्या. हे स्टेशन बंगालच्या मालादा जिल्ह्यात आहे आणि भारत आणि बांगलादेश दरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी हे वापरले जातं. या रेल्वे सिंहाबादच्या पलीकडे भारतीय रेल्वेची कोणतीही स्थानकं नाहीयेत. हे स्टेशन फार जुने असल्यामुळे तिथे फार लोक दिसत नाही. तिथून अधिकतर मालगाड्याच वाहतात. भारत बांगलादेश सीमेला लागून बांधलेलं हे रेल्वे स्टेशन देशातील शेवटचं स्टेशन आहे. इथून बांगलादेश अवघ्या काही किलोमीटरवर आहे, जिथे लोक पायी फिरायला जातात. सिंहाबाद हे खूप छोटं रेल्वे स्थानक आहे, जिथे फारशी हालचाल नसते. भलेही इथून गाड्यांची ये-जा सुरू असेल, पण या स्टेशनच्या रंगरूपात आतापर्यंत काहीच बदल झालेला नाहीये. हे स्टेशन आजही जसंच्या तसंच आहे, जसं इंग्रज सोडून गेले होते. इथून मालगाडी शिवाय 2 मैत्री एक्सप्रेस पॅसेंजर रेल्वेही जातात. ही रेल्वे स्वातंत्र्याच्या आधीची आहे, त्यामुळे ढाका येथे जाण्यासाठी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांनी अनेकदा या मार्गाचा वापर केला होता. कधी काळी इथून दार्जिलिंग मेल सारख्या गाड्याही जात होत्या, पण आता इथून केवळ मालगाड्याच जातात. या स्टेशनवर आजही जुन्या काळातील हाताच्या गिअरच्या सिग्नलचा वापर केला जातो. सोबतच इथे जास्त रेल्वे कर्मचारीही ठेवले जात नाही. इतकंच नाही तर तिकीट काउंटरही तिथलं बंद असतं. जास्त कर्मचारी नसतात, कारण जेव्हा मालगाडी जाते तेव्हा फक्त सिग्नल द्यायचा असतो, जी रोहणपूर मार्गे बांगलादेशला जातो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनी या YouTube चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा.